नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपलं सर्वांचं IT यूट्यूब स्टडीवरती स्वागत करतोय। आज जे पेपर झाले मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क, दारूबंदी, पोलीस। आज जे झालेले पेपर आहे, या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार आहोत। म्हणजे नेमके कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत, ते क्वेश्चन कशा प्रकारचे होते, आपल्याला येणाऱ्या समोरच्या पेपरमध्ये कसा फायदा होईल, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता आज झालेल्या फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टचे जे आपल्या मित्रांनी की जे त्यांना सदसद वियोग बुद्धीने जे प्रश्न आठवतील किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये पॅटर्न कळेल, त्या प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणार आहे। मी तुम्हाला पॅटर्न सांगतो, नेमका कशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न विचारला गेलेला आहे मित्रांनो। आता आपण ज्यावेळेस विचार करतोय पेपर हा कशा स्वरूपाचा असेल किंवा कोणत्या पद्धतीचा असेल, तर यामध्ये आपल्याला गणित काय होते, गणित होता। मग गणिताचे कोणते टॉपिक विचारले गेले, त्यानंतर मराठी होतं, मराठीचे कोणते टॉपिक विचारले गेले आणि त्यानंतर जीएस, बरोबर आहे। जीएस आपल्याला आणि त्यानंतर आहे इंग्रजी। आता जर आपण पाहिलं गणितामध्ये आपले लेंदी क्वेश्चन जास्त होते, म्हणजे लांब क्वेश्चन जास्त होते, वेळ खाऊपणा जास्त त्या ठिकाणी होता। त्यामुळे मुलांचं ओपिनियन अशा प्रकारचं आलं की गणित थोड्याफार प्रमाणामध्ये हार्ड आहे, जास्त काही हार्ड नाही, पण वेळ खाऊपणा असल्यामुळे त्या ठिकाणी गणिताचा काय, मग त्यामध्ये कालनिर्णय असेल, बरोबर आहे, बैठक व्यवस्था असेल, त्यानंतर ज्या काय गणिताच्या आपल्याला सर्व गोष्टी आहेत त्या विचारल्या गेल्या। त्यानंतर समासामध्ये समानार्थी शब्द विचारले गेले मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द आहे, त्यानंतर वाक्यप्रचार आहे, पॅरेग्राफ सुद्धा विचारला गेलेला आहे। काय विचारला गेला, पॅरेग्राफ। आणि हो, सर्वात महत्त्वाचं समास हा टॉपिक त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे। पुरेपूर समासाचा फायदा त्यांनी आज राज्य उत्पादन शुल्क जी पोलीस काय दारूबंदी पोलीस आहे यामध्ये विचारलं गेलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं जीएस मध्ये आपण विचार केला तर जीएस मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी हायलाइट केल्या, तर भारतामधील नदी प्रणाली किंवा महाराष्ट्रातील नदी प्रणाली हायलाइट केलेली आहे, म्हणजे महाराष्ट्र भूगोल हायलाइट केला। मग त्यानंतर दुसरा घटक म्हणजे लोकसंख्या। पहा, लोकसंख्या जी आहे म्हणजेच आपल्याला जनगणना हा टॉपिक त्यांनी हायलाइट केलेला आहे। म्हणजे सर्वात जास्त महत्त्वाच्या गोष्टी लोकसंख्येवर प्रत्येक शिफ्टला किंवा या अगोदरही झालेल्या पेपरमध्ये आपल्याला लोकसंख्या हा टॉपिक त्यांनी हायलाइट केलेला आपल्याला दिसतो आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर इतर जे आहे विज्ञानाचा काही भाग त्यांनी हायलाइट केलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ पेशी असेल, बरोबर आहे। मग पेशीमध्ये येणारे जे काही घटक असेल ते घटक आपल्याला त्या ठिकाणी विचारले, आपण त्याचं विश्लेषण पाहणारच आहे, बरोबर आहे। नेमकं कशा प्रकारचे थोड्याफार प्रमाणामध्ये जे काय प्रश्न आपल्याला मुलांनी विचारलेत किंवा पाठवलेत की सर अशा प्रकारचा प्रश्न होता किंवा अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामध्ये करंट अफेअर सुद्धा विचारलं गेलं। आणि हो, महत्त्वाचं आयपीएल, बरोबर आहे, आयपीएल वरती एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आहे। आणि त्यानंतर इंग्रजी, बरोबर आहे, इंग्रजीचं जे आहे पॅरेग्राफ सुद्धा होता, वन वर्ड, त्यानंतर फ्रेज असतील, ह्या गोष्टी आपल्याला विचारल्या गेलेल्या आहेत। चला आपण या ठिकाणी आजच्या फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट मध्ये काय जे क्वेश्चन आले थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहेत त्यांचं विश्लेषण पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला एक स्ट्रॅटेजी कळून जाते। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा समुद्र किनाराची लांबी किती आहे, म्हणजे महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तर तो किती आहे, 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। मग महाराष्ट्रामध्ये जो कोकण विभाग आहे मित्रांनो, या कोकण विभागामध्ये आपल्याला काय लागलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे। सर्वात जास्त जर विचार केला तर रायगड काय आहे, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, तर सर्वात कमी मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। मग कोकणामध्ये जे जिल्हे येतात, कोकणामध्ये जिल्हे कोणते आहे, तर पालघर आहे, काय आहे, पालघर, त्यानंतर आहे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, बरोबर आहे। हे जिल्हे या ठिकाणी कोकणामध्ये आहे, यांना संपूर्ण काय लागलेला आहे, समुद्र किनारा लागलेला आहे। आणि तो किती किलोमीटरचा आहे, 720 किलोमीटरचा आहे। आणि जो समुद्र किनारा आहे मित्रांनो, या समुद्र किनारा हा रिया किंवा दंतूर प्रकारचा आहे। काय आहे, रिया किंवा दंतूर प्रकारचा समुद्र किनारा आहे। हा प्रश्न आपल्याला आजच्या पेपरमध्ये आपल्याला विचारला गेला, सोपा प्रश्न होता, काही अवघड नव्हता। नंतरचा प्रश्न पाहू आपण, तो कोणता आहे, तर 1891 मध्ये कोणत्या समाज सुधारकाने संमती कायदा पारित केला किंवा त्याला मदत केली होती, अशा प्रकारचा काहीतरी होता। म्हणजे 1891 मध्ये काय होतं, तर आपल्याला संमती कायदा जो आहे तो संमती कायदा आपल्याला विचारला गेला। नाव आहे बेहरामजी मलबारी। कोण आहे, बेहरामजी मलबारी। आता हे जे गव्हर्नर जनरल होतं किंवा ब्रिटिश कालखंड होता, त्या कालखंडामध्ये जे कोलकाता होतं, या कोलकाता येथील गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या विधान परिषदेमध्ये सर अँड्र्यू
क्लोबल यांनी हे विधेयक मांडले होते आणि हा कायदा भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 375 मध्ये 1882 मध्ये बलात्काराचा दुरुस्ती होती, बरोबर आहे. म्हणजे या कायद्याच्या महत्वाच्या गोष्टी होत्या. मग यानुसार जर का पाहिलं तर वय किती करण्यात आलं होतं, तर 18 वर्ष त्या ठिकाणी वय त्या ठिकाणी घेतलं होतं. या कायद्याद्वारे गव्हर्नर आणि व्हाईसरॉय, बरोबर आहे, व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांनी काय केल्या होत्या, त्यावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मग ते व्हाईसरॉय कोण होते, तर लॉर्ड लॅन्सडाऊन. मग यानंतर आपल्याला जर विचारला गेला तर हा जो कायदा आहे हा कुठं पारित झाला होता, तर कोलकाता या या संसदेमध्ये पारित झाला होता, परिषदेमध्ये, विधान परिषदेमध्ये, बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो की मूलभूत हक्काच्या आपल्याला काय दिल्या होत्या मित्रांनो, तर जोड्या त्या ठिकाणी दिल्या होत्या. मग भारतीय राज्यघटनेमध्ये वरती आपल्याला काय विचारला गेलेला आहे, तर प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. मग आता मूलभूत हक्क जर भाग विचारला मित्रांनो, तर भाग किती आहे, बरोबर आहे का. मग मूलभूत हक्काचे जे भाग आहे किंवा इतर घटक आहे, हा घटक आपल्याला या ठिकाणी काय झालेला आहे, तर विचारला गेलेला आहे, बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण कलमा पाहतो, वेगवेगळ्या कलमा आपल्याला त्या ठिकाणी आहे. मग जोड कलमा सुद्धा आपल्याला काय झालेल्या आहेत, तर विचारल्या गेलेल्या आहेत मित्रांनो. मग भाग किती आहे, तर भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क आहे. भाग किती मध्ये आहे, तर भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क आहे मित्रांनो, हे लक्षामध्ये राहू द्यायचंय. मग भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे, कलम कितीपासून कितीपर्यंत आहे, तर 12 ते 35 पर्यंत आपल्याला कलम या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये आहे मित्रांनो. किती आहे, 12 ते 35 मध्ये आहे. मग यामध्ये पहिली कलम ज्या जोड कलमा आपण म्हणतो किंवा हक्क म्हणतो, तर त्या यामध्ये पहिला घेतला आपण समानतेचा हक्क. मग समानतेचा हक्क कलम जर विचारले मित्रांनो किती आहे, तर 14 पासून तर 18 पर्यंत, कलम 14 ते किती आहे, 18 पर्यंत समानतेचा हक्क आहे. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क, बरोबर आहे, त्यालाच आपण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा हक्क आपण त्याला म्हणतो. स्वातंत्र्याचा हक्क कलम आहे 19 ते 22 मध्ये, कलम 19 ते 22 मध्ये, आणि कलम 19 मध्ये आपल्याला 6 स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर शोषणापासून संरक्षणाचा हक्क मित्रांनो, मग त्यासाठी कलम दिलेले आहे 23 ते 24, काय आहे, 23 ते 24 कलम आहे. त्यानंतर आहे धार्मिक निवडा व स्वातंत्र्याचा हक्क, बरोबर आहे, धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, कलम किती आहे, 25 ते 28. आता यानंतर यावरती आपल्याला प्रश्न 100% विचारला जाणार आहे. त्यानंतर आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30, कलम 29 ते 30 मित्रांनो, आणि कलम 31 काय झालेली आहे, रद्द आहे. त्यानंतर आहे संवैधानिक प्रतिकाराचा हक्क, बरोबर आहे, संविधानिक प्रतिकाराचा हक्क जे आहे तर ती आपण त्या ठिकाणी घेतोय कलम 32, बरोबर आहे. म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम किती आहे, तर 32. मग भारतीय संविधानाने प्रदान केलेले जे 7 मूलभूत अधिकार आहे ते खालील प्रकारे कोणते आहेत, तर त्या मूलभूत अधिकाराचा जे आपण जनक म्हणतो, तर कोणाला म्हणतात, तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय मूलभूत अधिकाराचे जनक मानले जाते. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, तर आपल्याला जे 44वी घटना दुरुस्ती मित्रांनो, तर ते यामधला जो मालमत्तेचा अधिकार होता हा काय करण्यात आलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे आपले किती अधिकार राहिलेले आहेत, तर 6 अधिकार राहिलेले आहेत. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या कलमा आपल्याला त्या ठिकाणी आहे. मग कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 जर घेतलं मित्रांनो, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 सार्वजनिक रोजगाराच्या बाबीमध्ये समान संधी आहे मित्रांनो. त्यानंतर आहे अस्पृश्यता नष्ट करणे, कलम 17 आहे. किताब मान माताबर स्वीकारणे अगर नाकारणे, कलम 18 आहे, बरोबर आहे. त्यानंतर आहे भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीचे जे आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे ते कलम 19 मध्ये आहे. हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आता हा भारतीय जी जनगणना आहे या जनगणनेवर आहे. मग 2001 ते 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या धर्माची लोकसंख्या वाढलेली आहे, बरोबर, भारतामध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या वाढलेली आहे, तर उत्तर आहे मित्रांनो मुस्लिम धर्म यांची लोकसंख्या काय झालेली आहे, वाढलेली आहे, बरोबर आहे. त्या खालोखाली हिंदू धर्म आहे. नंतर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याची साक्षरता कमी आहे. आता 2011ची जर जनगणना घेतली मित्रांनो, तर नंदुरबार या जिल्ह्याची साक्षरता काय आहे, कमी आहे. तर आताचा विचार जर केला, बरोबर आहे, 2022-23चा जर विचार केला आपण 23-24चा, तर कोणता जिल्हा आहे, तर पालघर जिल्हा आहे. आणि या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती मित्रांनो 2014 मध्ये, बरोबर आहे. मग याच पद्धतीनं लक्षामध्ये ठेवायचं, सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सर्वात कमी, आणि त्यानंतर घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, ह्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो. नंतर आहे साताऱ्यामध्ये मुकुंदराव पाटील यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली.
आता साताऱ्यामध्ये आपण पाहतोय मित्रांनो तुफान सेना होती. कोणती सेना होती? तुफान सेना होती. आता काय झालं पहा, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा जन्म झाला होता 4 डिसेंबर 1885 ला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला 20 डिसेंबर 1967 मध्ये झाला होता. तर सत्यशोधक समाजाचे जे कार्यकर्ते होते कृष्णराव भालेकर, बरोबर आहे. सत्यशोधक समाजाचे महत्वाचे साताऱ्यामध्ये जे राजर्षी शाहू महाराज आहे, या कालखंडामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची काय केली, धुरा सांभाळली होती. मग आपला जो मुलगा होता कृष्णराव भालेकर यांचा मुलगा जो होता, बरोबर, मुकुंदराव पाटील, या मुलाला त्यांच्या बहिणीला दत्तक दिले आणि त्यानंतर त्यांना दिनमित्रकार मुकुंदराव पाटील असं म्हणण्यात आलं होतं. मग थोडक्यामध्ये आपण एक तर ऑप्शन मध्ये ज्या प्रकारे असेल, सत्यशोधक समाज असेल किंवा तुफान सेना असेल, यापैकी कार्य केलेल्या असेल मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, आता मराठीवरती प्रश्न होता, संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल. आता ऑप्शन तर काही आठवले नाही, त्यांनी काही पाठवले नाही. आठवले नाही म्हणून काय झाले नाही, पाठवले नाहीत. ह्या गोष्टी काय आहे, महत्वाच्या आहे. कारण की पेपर देणं, एवढा ट्रेस घेणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. मग आता थोडक्यामध्ये संक्षिप्त म्हणजे काय करणे, तर कमी कालावधीमध्ये थोडक्यात कमी करणे, बरोबर आहे. तर त्याचा विरुद्धार्थी काय होणार आहे, प्रदीर्घ होणार आहे, जास्त होणार आहे. आता ऑप्शन नुसार यामध्ये उत्तर ठरेल मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की तोंडपाठ. पहा, समासाचा आपल्याला प्रश्न विचारला होता, अवघड काहीच नाही. तोंडाने पाठ, ने म्हणल्यावर कोणत्या विभक्तीचे आहे मित्रांनो, तृतीय विभक्ती. आता हे लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण समास पाहतोय, समास कशाला म्हणायचं, बरोबर आहे. शब्दाची काटकसर करून तयार केलेला जोडशब्द जो आहे त्याला समास म्हणतो. समास कशावरून ओळखायचा मित्रांनो, तर तो विग्रहावरून ओळखायचा. आता या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतोय, समासाचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, तर 4 प्रकार आहेत. समासाचे जे प्रकार आहे मित्रांनो, तर ते 4 प्रकार आहेत. 4 कोणते कोणते आहे, तर पहिला आहे अव्ययीभाव समास, बरोबर आहे. दुसरा समास ध्यानात ठेवायचा तत्पुरुष समास. तिसरा समास ध्यानात ठेवायचा द्वंद्व समास. आणि चौथा जो समास आहे मित्रांनो, तो आहे बहुव्रीही समास, बरोबर आहे. हे 4 समास आहे. अव्ययीभाव समासाचे काय आहे, उपप्रकार ते पडत नाही. मग या ठिकाणी हा ओळखायचा कसा मित्रांनो, तर इथं बे, दर, बेला, हर, बर, गैर, बिन हे उपसर्ग लागतात. आ, यथा, प्रति हे सुद्धा लागते. पण आपल्याला पेपरमध्ये ओळखायचा कसा, तर लक्षात ठेवायचं, याचा विग्रह जो आहे शिवाय, पासून, पर्यंत, कित्येक आणि प्रमाणे असा जर मित्रांनो विग्रह झाला तर 100% कोणता समास होणार आहे, तर अव्ययीभाव समास होणार आहे. आता तत्पुरुष समासाचा विचार केला तर तत्पुरुष समासाचे 7 घटक त्या ठिकाणी पाहतो आहे. मग विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, त्यानंतर काय आहे, तर उपपद तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, त्यानंतर आहे मध्यम, त्यानंतर काय आहे, तर कर्मधारेय, बरोबर आहे. त्यानंतर द्विगु, असे वेगवेगळे समास त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे द्वंद्व समास, इतरेत्तर द्वंद्व, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. मग इथं ध्यानात ठेवा, इतरेत्तर द्वंद्व मध्ये ध्यानात ठेवायचं आणि व, काय म्हटलं मी, आणि वचा वापर होतो. वैकल्पिक द्वंद्व मध्ये अथवा किंवा वा, अथवा किंवा वाचा होतो, बरोबर आहे. त्यानंतर आहे जो आहे जो तिसरा प्रकार पडतो समाहार द्वंद्व. मग इतर तत्सम पदार्थ आणि बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार पडतात. मग इथं तत्पुरुष समासामध्ये उदाहरणं ध्यानात ठेवा मित्रांनो, की अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणं विचारल्या जातात. युधिष्ठिर, पंकेर व अग्रेसर, सरसीस, तोंडी लावणे, पाठी घालणे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि फोडणीस तांदूळ हे घटक आपल्यासाठी महत्वाचे आहेत. नंतर आहे नर्मदा नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो, तर नर्मदा नदी जी आहे ही महाराष्ट्रातून वाहते आहे, सॉरी भारतामध्ये वाहती आहे. महाराष्ट्रामध्ये कोणती आहे, तर तापी आहे आणि तापी पण आहे आणि त्यानंतर कोणती आहे, तर नर्मदा सुद्धा आहे, बरोबर आहे. मग तापी नदी आहे किंवा नर्मदाचा आपल्याला उगम विचारला, ही पूर्व वाहिनी नसून ही कोणती वाहिनी आहे मित्रांनो, तर पश्चिम वाहिनी नदी आहे. मग तापी आणि नर्मदा ह्या पश्चिम वाहिनी आहे आणि या सर्व सातपुडा पर्वत रांगेमध्ये यांचा काय होतो, तर उगम होतो. महाराष्ट्राच्या उत्तर सीमा, उत्तरेला ह्या नद्या वाहतात उत्तर दिशेने. आता मध्य प्रदेशामध्ये अनुपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्वेकडील ठिकाणी असलेल्या अमरकंटक, आता हे ठिकाण आहे महत्वाचे, कोणतं आहे, अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून नर्मदा नदीचा उगम होतो. अमरकंटक मध्य प्रदेश, अमरकंटक मध्य प्रदेश. आणि ह्या ज्या आहेत ह्या अरबी समुद्राला जाऊन ह्या नद्या मिळतात, बरोबर आहे. आता याच्या उपनद्या आपल्याला दिलेल्या आहे, गजल, तवा, दुधी, चरकरा, शेर, बरोबर आहे. ह्या उपनद्या आहे. नर्मदेची सर्वात मोठी उपनदी आहे मित्रांनो तवा, बरोबर आहे. मग संपादन, काय संपादन, करम, बारणा, लोहार आणि हिरण ह्या सुद्धा कशाच्या उपनद्या आहेत, तर नर्मदेच्या उपनद्या आहेत मित्रांनो, ह्या लक्षात राहू द्या. त्यानंतर आहे राजस्थान मधून कोणती नदी वाहते किंवा वाहत नाही. आता यापैकी वाहते किंवा वाहत नाही यापैकी प्रश्न होता.
मग राजस्थान मधून लुनी वाहते मित्रांनो. आता ऑप्शन मध्ये जे असेल त्या प्रकारे त्या आपल्याला गोष्टी काय कराव्या लागतील, घ्याव्या लागतील. बरोबर आहे. म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे हा महत्वाचा ठरतो. नंतर आहे IPL 2023 मध्ये मोहम्मद सिराज कोणत्या संघामध्ये खेळला? कधी? 2023 मध्ये. तो कोणत्या संघामध्ये खेळला होता मित्रांनो? तर RCB या संघामध्ये खेळला होता. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. मग आता जे आहेत तर वेगवेगळा घटक आपल्याला IPL संदर्भामध्ये आहे. IPL वरती आपण एक सेपरेट लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या गोष्टी काय आहे महत्वाच्या. IPL आपल्याला करणं महत्वाचं आहे. कधी सुरुवात झाली तर 2008 मध्ये IPL ची काय झाली होती मित्रांनो, सुरुवात झाली होती. मग यामध्ये मुंबई आणि दुसरा घटक जर विचारला तर चेन्नई, या दोन्ही महत्वाचे आहे. आता चेन्नई आपल्याला मुंबईचा कप्तान बदललेला आहे, तर कोण आहे? तर हार्दिक पांड्या आहे. मग त्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायचंय IPL 2024 चा सर्वात महागडा आणि आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे, हा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नंतर आहे मित्रांनो अजय वारियर सराव आपल्याला पेपरमध्ये विचारलेला होता, त्यामुळे मी सगळे सराव या ठिकाणी घेतले. अजय वारियर सराव जो झाला होता इंडिया आणि ब्रिटन या दोन देशामध्ये झाला होता, म्हणजे भारत आणि ब्रिटन या दोन देशामध्ये झाला होता. आता इंद्र सराव होता इंडिया आणि रशियामध्ये झाला. कोकण सराव आहे इंडियन आणि ब्रिटनमध्ये. इंद्रधनुष्य सराव जो आहे ध्यानात ठेवा इंडिया आणि ब्रिटनमध्ये झाला मित्रांनो. अजय वारियर सराव इंडियन ब्रिटन. त्यानंतर एक गरुड शक्ती, हा पण महत्वाचा आहे, इंडिया आणि इंडोनेशियामध्ये झाला. शक्ती समुद्र शक्ती इंडिया आणि इंडोनेशियामध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतर वेगवेगळे सराव तुम्हाला या ठिकाणी दिले. शून्य मैत्री इंडिया काय आहे इंडिया आणि जपानमध्ये झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर आहे सिम्बेक्स, हा सराव झालेला आहे इंडिया आणि सिंगापूरमध्ये झालेला आहे. ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आहे वेगवेगळे सराव या ठिकाणी दिले. मैत्री ध्यानात ठेवा, मैत्री शक्ती सुद्धा महत्वाचा आहे, इंडिया आणि श्रीलंकेमध्ये झाला. त्यानंतर मैत्री इंडिया आणि थायलंडमध्ये झालेला आहे. वज्रप्रहार इंडिया आणि काय आहे अमेरिकेमध्ये झालेला आहे. बरोबर आहे. हे वेगवेगळे सराव त्या ठिकाणी मी घेतलेले आहेत. बरोबर आहे. हे लक्षामध्ये राहू द्या. नंतर आपल्याला घ्यायचं आहे, नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बिहार साक्षरता टक्केवारी किती आहे? बिहार या राज्याची साक्षरता टक्केवारी किती आहे? आता ही 2011च्या जनगणनेनुसारच असणार आहे मित्रांनो. बिहार हे भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य आहे, त्यामुळे त्याची साक्षरता जी आहे ही 61.8% आहे. तर भारताची साक्षरता किती आहे? तर 75% आहे. सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्याची आहे? केरळ राज्याची. लक्षात राहू द्या. तर केरळ राज्याची किती आहे? तर 93% साक्षर आहे. नंतरचा घटक आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? तो गडचिरोली. बरोबर आहे. गडचिरोलीमध्ये घनता काय आहे? कमी आहे. क्षेत्रफळ जरी जास्त असेल पण तिथं लोकांची घनता काय आहे? कमी आहे. त्यामुळे महत्वाचं आहे. सर्वात जास्त मुंबई शहर, मुंबई उपनगर आपण त्या भागामध्ये घेतोय. जशा प्रकारे ऑप्शन असेल तसं उत्तर मारायचं. महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपण घेतलाय मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे, पेशीमध्ये अन्न तयार करण्यासाठी कोण मदत करते? आता जी पेशी आहे मित्रांनो, या पेशीमध्ये अन्न तयार करण्यासाठी कोण मदत करते? तर क्लोरोप्लास्ट हे पेशी अन्न तयार उत्पादक आहेत. बरोबर आहे. म्हणजे ऑर्गेनेल्स फक्त वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळतात आणि काही प्रोटिस्ट जसे की एकपेशीय वनस्पती प्राण्यांच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट नसतात. क्लोरोप्लास्ट सूर्याच्या प्रकाशाच्या ऊर्जेच्या पेशीद्वारे वापरल्या जाणाऱ्या शर्करेमध्ये रूपांतरित करण्याचे काम करतात. आता इथं जशा प्रकारे ऑप्शन असेल त्या पद्धतीने उत्तर मारावं लागेल मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपण अशाच प्रकारे समोरही सुद्धा ज्या शिफ्टचे पेपर होतील त्या मित्रांनी आपल्याला ज्या पाठवलेल्या जे प्रश्न पाठवलेत मित्रांनो, ते प्रश्न आपण विश्लेषण त्या ठिकाणी घेतोय. जर काही यामध्ये जर काही एखादी चूक असेल तर त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. बरोबर आहे. शेवाळ हे कोणत्या वर्गात येतात? तर शेवाळाचे 3 वर्ग आहे मित्रांनो. कोणते कोणते आहे? क्लोरोफायसी आणि रोडोफायसी आणि थिओफायसी हे जे आहेत हे शेवाळाचे काय आहेत? तर वर्ग या ठिकाणी आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी आजच्या फर्स्ट आणि सेकंड शिफ्टचे आपल्याला ज्या काय गोष्टी आलेल्या आहेत किंवा जे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनी सतत विवेकबुद्धीने जे आठवतील ते पाठवलेले जे आहेत ते आपण घेतलेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण बाकीच्या पेपरचं विश्लेषण त्या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो. तोपर्यंत मी या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद.